इकडे किती वाल्या आहे साड्या? 200 वाले. फक्त 200 वाल्या? 400 ला जोडी. अरे वा. मैत्रीण राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगला राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हा हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर मी ना निघाले, थोडंसं ना माझं काम आहे नाशिकला निघाले मैत्रिणी. चला मैत्रिणी निघाले आता नाशिकला. पावसाचं पण खूप वातावरण झालंय, पाऊस येतो का काय माहीत नाही. पिंपळगाव नाशिकला येईपर्यंत जवळजवळ आम्हाला 1.5 पाऊण तास लागला, कारण रोडचे कामं चालू आहे. सगळीकडे रोड खांदून ठेवले आहे. चला मी निघाले आता. माझे कामं आटपून, जे कामं होते ते आटपून घेतले, कारण त्याचा मी कुठलाच ब्लॉग घेतलेला नाही मैत्रिणींनो. आता मला जायचं होतं शालीमार आरकेला, पण खूप उशीर झाला. जवळजवळ तिथंच मला 3-4 तास लागले. इथं बघा सावित्रीबाई फुले, खूप छान पुतळा आहे. मी ना खाली उतरून ना याचा ब्लॉग घेणार होते मध्ये जाऊन, पण गाडी लावायला जागाच नाही मैत्रिणींना. आणि सगळीकडं ना रोडचे कामं चालू असल्यामुळं ना खूप वेळ लागायला लागला आहे. त्याच्यामुळे माझे कुठलेच कामं झाले नाही. कुंभमेळ्याची सगळीकडं नाशिकला खूप तयारी जोरात चालू आहे, बघू शकत्या. आणि बघा किती गर्दी येतं, एवढी गर्दी, इतकं थांबत थांबत यावं लागलं. 2 तास लागायच्या ठिकाणी तिथं 4 तास लागायला लागले. तसं चला ठीक आहे मैत्रिणी, आता ना सगळीकडं मान्सून सेल चालू आहे. तर मी पण आले. सोप्यावरचं कवर घ्यायचं आहे मला. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या खूप स्वस्त मान्सून सेलमध्ये. आपको सेम मिल जाएंगे, वही आइटम दिखा रहा हूँ. मैत्रीण बघू शकता बघा, इथं साड्या 200 रुपयापासून ते साडी, इथं किंमत पण टाकलेली, तिथं तुम्हाला किंमत पण दिसेल. इतक्या भारी भारी साड्या. आणि खरंच ना आता ज्याला बी साड्या घ्यायच्या असतील ना त्यांनी ना खरं मान्सून सेलमधून साड्या नेल्या पाहिजे. इकडं तिकडं कुठंच साड्या नाही घेतल्या पाहिजे. वर्षभर पैसे सांभाळून नंतर वर्षाच्या नंतर सगळ्या जी घरात वस्तू लागणार आहे ती मान्सून सेलमध्ये नेली पाहिजे. मला साड्या नाही घ्यायच्या, मी ना सोप्यावरनं कवर घ्यायला आलेली आहे. तर चला ठीक आहे, बघू आता. इथं 200 वाले. फक्त 200 वाल्या? 400 ला जोडी. अरे वा. मैत्रीण बघू शकते बघा, या 200 रुपयाला एक साडी, 400 रुपयाला जोडी. वा, मान्सून सेल खूप छान बरं का. बघू शकते मैत्रिणी, 200 रुपयापासून किती भारी साडी आहे. आणि इथं ना मी कायम येत राहते सारखं, त्याच्यामुळं ना या बायांची माझी चांगली ओळख झालेली आहे. ह्या 350 रुपयावाल्या साड्या, त्याच्यातली आम्ही एक वैशूला घेतोय. कलर खूप छान वाटला, तिला खूप सुंदर दिसत होता. या 500 रुपयावाल्या साड्या बघा, 400, 500, 350 अशा साड्या. खरंच मान्सून शेअरमधूनच काही पण नेलं पाहिजे. आता इथं ना आम्ही सोप्यावरचं कवर बघतो, स्टोल वगैरे घेतले आम्ही. वैशूला बेडशीट घेतलं डबल. काहीच माहीत झालं की मग एकला वापस यायचं ड्युटीला. 6 वाजून गेले येता आता घराची चावी दुकानावर घेऊ आणि घराकडं जाऊ. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. वैशू आली, आता चहा घेऊन जाईल. माय पांढरे केस झाले गे, इथं मेहंदी लावा लागन. तर चला मैत्रिणींनो, आलो घरी. आता चहा पाणी करू, मग वैशू जाईन तिच्या घरी. इकडे लाईट लावते. काय आणलं मी? हे आणलं बघा कापायला, छोटंसं बस झालं. त्याच्यानंतर हे घेऊन आले. साड्यांना होते माझ्याकडं, पण ना कमी पडते म्हणून घेऊन आले. हँगर आणि सोफाचे कवर बघायला गेले होते मी, पण ते सोफाचं माप नेलं नव्हतं, सोफा सीटचं ना. मग कवर आणले नाही मान्सून सेलमध्ये. आहे भरपूर स्वस्त आहे. तर चला ठीक आहे, बघू आता. माप घेऊन जाईन एका दिवशी मी मैत्रिणींना सोफा सीटचं घेऊन येईन. अजून 15-20 दिवस आहे, मग पौर्णिमा होस तर राहते रक्षाबंधनची. मान्सून सेल. बेडशीट आणले वैशूने डबलचं. एक साडी आणली तिनं. कुठे होती? खाली केलं काय गाडीत तू? बघू दे. 350ला बघा ही साडी मान्सून सेलमध्ये. आणि ते बेड आणलं, स्टोल आणले आम्ही. हे बघा, हे दाखव वैशू. हे असे स्टोल दाखव, तुझा दाखव, माझा दाखव. भाजीपाला घेऊन आले येता बघू शकते बघा. भाजीपाला पण घेऊन आले. भाजीपाल्याचा व्हिडिओ नव्हता घेतला, काय याचा व्हिडिओ घ्या असं होऊन जातं. हे मला घेतला मी
मग वैशून तो घेतला. माझ्याकडे पहिला असाच ऑरेंज कलरचाच आहे ना, मग म्हणलं सारखं सारखं ऑरेंज कलर दिसून तुम्हाला, म्हणून हा घेतला. तर मी बाकी काय नाही आणलं. मी हे सोफा आहे ना किती फुटाचा आहे मला माहिती नव्हतं ना, ते विचारित होता तिथला माणूस किती फुटाचा आहे. तर माझे कवर येऊन गेले असते. आता जाईल मी 8 दिवसांनी कवर आणाय परत. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणीनं खूप काही होलसेलमध्ये काढलेले त्यांनी, गालीचे, सतरंजा, पाय पुसणे. तर चला ठीक आहे, आता मी दुकानावर जाणार आहे. दुकानातला काही व्हिडिओ घेणार नाही. माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम सगळ्यांना.